नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 3 महिन्यांचा हेल्थ रिगेन प्रोग्राम, 3 मंथ्स हेल्थ रिगेन प्रोग्राम हा एक फक्त आरोग्यविषयक कार्यक्रम आपण सुरू करत आहोत, मार्गदर्शन कार्यक्रम. आणि त्याचा आजचा पहिला दिवस आहे. तर असे आपण टोटल 21 सेशन घेणार आहोत. 21 आपले प्रोग्राम होणार आहेत. साधारणतः एक एक तासापर्यंतचा प्रोग्राम असणार आहेत आपले. तर आरोग्य पुनर्प्राप्ती कार्यक्रम, हेल्थ रिगेन प्रोग्राम, त्याच्यामध्ये नावामध्येच आहे की आपल्याला परत एकदा ज्या काही आरोग्याच्या समस्या आपल्याला जर असतील कोणत्याही प्रकारच्या, शारीरिक आरोग्याच्या असतील, मानसिक आरोग्याच्या असतील, तर त्या दूर करून आपल्याला परत एकदा आरोग्य परत मिळवायचं आहे. तर त्या संदर्भात आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आणि संपूर्ण आयुष्यभर फायदा मिळवून देणारं आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे पुढच्या 3 महिन्यापर्यंत. तर आपण सुरुवातीला जाणून घेऊया की हा जो मार्गदर्शन प्रोग्राम आहे ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं. तर अर्थातच कोणत्या प्रकारचं आरोग्य समस्या किंवा आजार असलेली व्यक्ती स्वतः या प्रोग्राममध्ये, या गायडन्स 3 महिन्याच्या गायडन्स प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकते. तसंच एखाद्या अशा व्यक्ती असतात किंवा लहान मुलं असतात की ज्यांना, किंवा वयस्कर लोक असतात की ज्यांना काही कारणामुळं अशा ऑनलाईन प्रोग्राममध्ये किंवा गायडन्स प्रोग्राममध्ये सहभागी होणं पॉसिबल नसतं. तर त्या उद्देशातून आपल्या जवळपास असा कोणी व्यक्ती असेल किंवा लहान मुलं असतील की ज्यांना असे काही आजार असतील कुठल्याही प्रकारचे, तर त्यांच्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये असा जवळ कोणी कोणी एखादा व्यक्ती असेल की त्याची तीव्र तीव्र इच्छा असेल की आपला तो व्यक्ती ठीक झाला पाहिजे, तर तो व्यक्तीही सहभागी होऊ शकतो. म्हणजे डायरेक्टली त्या व्यक्तीला सहभागी नाही होता आलं किंवा लहान मुलांना जरी सहभागी नाही होता आलं या गायडन्स प्रोग्राममध्ये, तर त्यांच्या घरातला कोणी एखादा व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल, तोही सहभागी होऊ शकतो. तर त्यांना त्यांना आमच्याकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर आता आपण हा गायडन्स प्रोग्रामचा मुख्य विषय आरोग्य असा असणार आहे. हेल्थ हे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला आरोग्यासंदर्भात फक्त चर्चा होणार आहे पुढच्या 21 सेशनमध्ये. टोटल आपले 21 सेशन होतील. त्यातला हा पहिला सेशन आहे. तर आपण आता बघतो की सध्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. यात आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या स्वतःला पण काही समस्या असतात. आपल्या जवळपास पण अशी बरीचशी लोकं असतात. घरामध्ये सुद्धा आपल्याला अशा बऱ्याचशा समस्या जाणवतात अनेक लोकांना. म्हणजे सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं, तर मागच्या 10-15 वर्षामध्ये किंवा 5-10 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचे प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण काही मोजकीच नावं बघायची म्हणली आजारांची, तर वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक आजार आहेत की ज्याच्यामध्ये पॅरालिसिस, हृदयविकार, बीपी, डायबिटीज, म्हणजे टाईप 1, टाईप 2, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर, किडनीचे आजार, गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल, आर्थरायटिस, पार्किन्सन, मणक्याचे आजार, डोक्याचे आजार, मेंदूचे आजार, किंवा आपण पोटाच्या समस्या असतात, कोणाला पचनाच्या समस्या असतात, लिव्हरचे प्रॉब्लेम असतात, वेगवेगळ्या प्रकारचे स्किन प्रॉब्लेम आहेत, इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व, मुलं न होणे, डोळ्यांचे विकार, वजनाशी संदर्भ समस्या, असे आपण जर हे काही मोजकेच आजारांची नावं आहेत, पण असे अनेक प्रकारचे आजार मागच्या काही वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. हे शारीरिक आजार झाले. तसंच मानसिक आजार पण आपण बघितले तर वेगळ्या सध्या अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक आजारांना आजारांना सामोरे जावं लागतंय. आता आपण जर बघितलं तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे मानसिक आजार आहेत, तर हे अगदी मागच्या 10-15 वर्षापासून हे हे आजार लोकांना व्हायला लागलेले आहेत. की रात्री झोप न येणे, चिंता, ताणतणाव, अतिविचार, नकारात्मक विचार, डिप्रेशन किंवा इतर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार, किंवा ज्याला आपण सायकोसोमॅटिक आजार म्हणतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचं प्रमाण सुद्धा मागच्या 10-15 वर्षामध्ये खूप वाढलेलं आहे. आणि तरी आपल्याला प्रश्न पडतो की बऱ्याच लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक आजार असतात, आरोग्याच्या समस्या असतात. त्या संपूर्णपणे व कधीच का दूर होत नाहीत.
आता आपल्यापैकी पण अशी बरीचशी लोक असतील की ज्यांना अनेक प्रकारचे आजार आहेत किंवा आरोग्याच्या समस्या आहेत. तर त्यांच्या कोणाच्या समस्या 1 वर्षापासून असतील, कोणाच्या 2-3 वर्षापासून असतील, कोणाच्या 4-5 वर्षापासून असतील. म्हणजे सध्याच्या काळामध्ये आजार तर वाढलेलेच आहेत, शारीरिक आजार, मानसिक आजार. परंतु हे आजार संपूर्णपणे दूर होत नाहीत बऱ्याच लोकांचे. किंवा कधी कधी काय होतं की आरोग्याच्या समस्या आहेत तशाच राहतात आणि नंतर त्या हळूहळू वाढत जातात. तर हे असं का होतंय हे आपल्याला आधी समजणं गरजेचं आहे. हे जर आपल्याला समजलं तरच आपण आपल्या स्वतःच्या किंवा आपल्या जवळ घरामध्ये कुणाला काय आरोग्याच्या समस्या असतील त्यातून 100% बाहेर येऊ शकतो. हे जर आपल्याला समजलं तरच. याचं मुख्य कारण म्हणजे काय? दुर्दैवाने सध्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांना फक्त दोनच गोष्टी माहिती असतात, फक्त दोन. त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत? पहिलं म्हणजे काय की आपल्या स्वतःला काय आरोग्याच्या समस्या असतील किंवा आपल्या घरामध्ये कोणाला काही समस्या असतील, त्या समस्या सोडवण्यासाठी किंवा तो आजार बरा करण्यासाठी एखादं चांगलं हॉस्पिटल, एखादं चांगलं क्लिनिक किंवा चांगला डॉक्टर यांच्याकडे जाणे आणि उपचार घेणे, ही पहिली गोष्ट सगळ्यांना माहिती असते. आणि दुसरी गोष्ट माहिती असते की आपल्याला चांगले उपचार घ्यायचे असतील तर उपचार घेण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा जमवणे किंवा पैसा गोळा करणे. आता ह्या फक्त दोनच गोष्टी जर आपल्याला माहिती असतील तर सध्याच्या काळामध्ये असे अनेक अनेक आजार, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. जसे आपण काही आजारांची नावं बघितली, तर आपल्याला फक्त या दोनच गोष्टी माहिती असतील तर मग आपल्या आरोग्याच्या समस्या 100% दूर होणं अवघड आहे. म्हणजे जवळपास होणारच नाहीत. फक्त जर आपल्याला दोनच गोष्टी माहिती असतील ना, आपल्या स्वतःला किंवा आपल्या कुटुंबातल्या लोकांना, तर आपले अनेक प्रकारचे जे आजार असतील हे 100% कुठल्याही परिस्थितीमध्ये ठीक होणार नाहीत. हे आम्ही आपल्याला हे आमच्या अनुभवानुसार आम्ही सांगू शकतो किंवा आपल्याला पण ते समजत असेल बऱ्याच लोकांना. परंतु आपल्याला घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपला गायडन्स प्रोग्राम त्यासाठीच असणार आहे की आरोग्य पुनर्प्राप्ती कार्यक्रम 3 महिन्यांचा हेल्थ रिगेन प्रोग्राम हा एक परिपूर्ण आरोग्य मार्गदर्शन प्रोग्राम आहे. त्याच्या माध्यमातून या आमचा या गायडन्स प्रोग्राम जो आपण घेत आहोत त्याचा मुख्य उद्देश काय आहे? ते म्हणजे सर्वांना यथायोग्य व यथाशक्ती मार्गदर्शन करणे, तसेच प्रत्यक्ष मदत करणे. प्रत्यक्ष मदत म्हणजे काय? की समजा आता आपण हा आपला जो प्रोग्राम आहे हा ऑनलाईन स्वरूपामध्ये आहे. परंतु एखादा व्यक्ती समजा आता आम्ही हा प्रोग्राम पुण्यामधून ऑपरेट करतोय, तर तर पुण्यामध्ये किंवा जवळपास एखादा व्यक्ती असेल पुण्यामध्ये. एक मिनिट. म्हणजे जर एखादा व्यक्ती जर कोणी पुण्यामध्ये किंवा जवळपास असेल तर त्या व्यक्तीला आपण प्रत्यक्षामध्ये भेटून सुद्धा मार्गदर्शन करू शकतो. आणि हे मार्गदर्शन आपल्याला कशासाठी होणार आहे किंवा आपण हा जो आता गायडन्स प्रोग्राम घेतोय तर त्याचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देश हा आहे की 100% आरोग्य पुनर्प्राप्तीसाठी किंवा 100% हेल्थ रिगेनसाठी आपल्याला अशा प्रकारे मार्गदर्शन किंवा प्रत्यक्ष मदत करणे हा उद्देश आहे. 100% हा शब्द प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे. 100%लाच आपण होतो द्यायचं. आपण बऱ्याचदा काय होतं की अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असतात. काही लोकांना अनेक समस्या अनेक महिन्यापासून असतात, अनेक वर्षापासून असतात. आणि त्यांची डॉक्टरांची ट्रीटमेंट सुद्धा सुरू असते. परंतु काय होतं की सगळ्या समस्या या 100% दूर होत नाहीत. म्हणजे बऱ्याच लोकांचं गोळ्या औषधं सुरू असतात. गोळ्या औषधं सुरू असतात, मेडिसिन सुरू असतात, समस्या कंट्रोलमध्ये असतात, त्यांना असं वाटतं. परंतु या समस्या मुळापासून दूर झालेल्या नसतात. मुळापासून मुळापासून समस्या दूर झालेल्या नसतात किंवा पूर्णपणे दूर झालेल्या नसतात. आणि बऱ्याच लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यानंतर हळूहळू वाढू शकतात किंवा वाढत जातात. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला
हा जो गायडन्स प्रोग्राम आपण घेत आहोत, तर आपल्या सर्वांसाठी एक खुशखबर आहे. ते म्हणजे कोणत्याही प्रकारचे शारीरिक आजार, मानसिक आजार 100% ठीक होऊ शकतात. तर हा जो आपण गायडन्स प्रोग्राम घेणार आहोत, त्याच्या माध्यमातून आपल्याला अशा प्रत्यक्षामध्ये घडलेल्या पण काही गोष्टींची उदाहरणं माहीत पडणार आहेत, की कशा पद्धतीने अनेक लोकांचे अशक्य म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अशक्यप्राय आजार होते, अतिशय कठीण आजार होते किंवा त्यातून बरं होणे ठीक होण्याची कुठलीही शक्यता नव्हती, तरी सुद्धा त्यांचे आजार ठीक झालेले आहेत. तर यासाठी आपल्याला मदत कोण करणार? आता आम्ही तर आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत. हा जो आपण 3 महिन्यांचा आरोग्य मार्गदर्शन प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत सातत्याने. पण खऱ्या अर्थाने आपल्याला जी मदत होणार आहे, ती म्हणजे आपल्याच आतमध्ये असलेल्या शक्तीची. प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये खूप मोठी शक्ती दडलेली आहे. ती शक्ती आपल्या विचारांमध्ये असते, आपल्या मेंदूमध्ये असते, आपल्या ब्रेनमध्ये असते किंवा आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, आपलं अंतर्मन आहे, त्याच्यामध्ये पण खूप मोठी शक्ती असते. तसंच त्याच्या पलीकडे पण जी एक शक्ती असते की ज्याला आपण निसर्ग म्हणतो किंवा युनिव्हर्स म्हणतो, ब्रह्मांड म्हणतो किंवा ईश्वर म्हणतो. तर त्या शक्तीचीही आपल्याला मदत घेता येते. म्हणजे आपल्याला जसं डॉक्टरांकडे आपण जातो, त्यांच्या ट्रीटमेंटचा किंवा मार्गदर्शनाचा आपल्याला मदत होते, तसंच आपल्याला इतर अनेक गोष्टींची मदत घेता येते. पण बऱ्याच लोकांना दोनच गोष्टी माहिती असतात, की चांगल्या डॉक्टरांकडे जाणे किंवा हॉस्पिटलमध्ये जाणे आणि त्यासाठी लागणारा पैसा जमवणे. तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, अतिशय सोप्या सोप्या गोष्टी असतात. त्या जर आपल्याला माहीत झाल्या, तर त्याच्या मदतीनं आणि आपले जे उपचार सुरू असतील त्याच्या मदतीनं आपण 100% ठीक होऊ शकतो, 100% आरोग्य परत मिळवू शकतो. तर आपलं मन अनंत शक्ती आणि सामर्थ्याचं भांडार आहे. हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे, की आपल्या मनामध्ये असलेली शक्ती एवढी जबरदस्त आहे, की आपण हा जो गायडन्स प्रोग्राम पुढे घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या मनामध्ये असलेली शक्ती किती जबरदस्त आहे किंवा किती अनंत आहे, याची ओळख होणार आहे. तसंच त्या शक्तीचा प्रत्यक्षामध्ये कसा वापर करायचा किंवा आपले उपचार सुरू असतात, त्या उपचारासोबत आपण आपल्या मनाच्या शक्तीचा कसा वापर करू शकतो, आपल्या विचारांच्या शक्तीचा कसा वापर करू शकतो किंवा इतर अनेक योग्य त्या गोष्टी असतात, त्याचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो, हे आपल्याला माहीत पडणार आहे. तर आपण आता थोडक्यामध्ये काही उदाहरणं बघणार आहोत, की जोपर्यंत आपल्याला काही पुरावा मिळत नाही कुठल्याही गोष्टीचा, तोपर्यंत आपल्याला त्याबद्दल खात्री वाटत नाही. तर आपण थोडक्यामध्ये काही उदाहरणं बघणार आहोत, की कशा पद्धतीने आपल्याला मनाची शक्ती काम करते किंवा त्याच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टी पॉसिबल होतात. बघा, पहिलं एक उदाहरण आहे. ही घटना घडलेली आहे 2 वर्षापूर्वी. जैन संत मुनी विराग सागरजी यांनी जानेवारी 2023 ते जून 2023 हे जवळपास 6 महिने, 171 दिवस म्हणजे सलग 6 महिने त्यांनी उपवास केलेला आहे. आणि त्या दरम्यान त्यांनी रोज फक्त अर्धा लिटर पाणी प्यायचे. त्यावेळेस सर्व पेपरमध्ये ही बातमी आलेली होती आणि त्यांच्यामध्ये अजून सुद्धा 2 महिने उपवास करण्याची क्षमता होती. फक्त रोज अर्धा लिटर पाणी काही न खाता. आणि त्या दरम्यान त्यांनी 1,000 किलोमीटरचा पायी प्रवास पण केलेला आहे. आणि त्यांचे कथा प्रवचन हे कार्यक्रम पण सुरू असायचे. आणि जेव्हा त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली उपवास सोडल्यानंतर, तेव्हा त्यांच्यामध्ये 18 वर्षाच्या मुलाप्रमाणे उत्साह होता किंवा क्षमता होत्या, एवढ्या एवढे दिवस उपवास केल्यानंतर सुद्धा. आणि त्यांचं ऍक्च्युअल मध्ये वय होतं 48 वर्ष, 48 इयर्स, आणि त्यांच्यामध्ये 18 वर्षाच्या मुलाप्रमाणे क्षमता होत्या. म्हणजे सध्याच्या काळात सुद्धा अनेक अशी लोक आहेत की जे आपल्या मानसिक सामर्थ्याचा वापर कसा करायचा हे त्यांना माहिती असतं. दुसरं उदाहरण आहे बघा, की 1960च्या एकाच ऑलिम्पिक मध्ये एका मुलीनं 3 सुवर्ण पदक जिंकलीत एकाच ऑलिम्पिक मध्ये. आणि ह्या मुलीला डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की तिला पोलिओ वगैरे झाला होता, निमोनिया झाला होता. तर त्या तर तिला आयुष्यभर चालता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आता बघा, कुठल्याही आजाराच्या बाबतीमध्ये म्हणजे सध्याच्या काळात सुद्धा कोणत्याही आजाराच्या बाबतीमध्ये जे डॉक्टर सांगत असतात, ते त्या व्यक्तीची त्यावेळची कंडिशन किंवा त्यांच्याकडे डॉक्टरांकडे जे उपचार आहेत किंवा जी टेक्नॉलॉजी आहे किंवा त्यांचा जो अनुभव आहे, त्याच्या आधारे सांगत असतात. म्हणजे डॉक्टर जे सांगतात तसंच 100% होईल असं काही नाही. पण बरेचदा पण काय होतं सध्याच्या काळामध्ये, जास्तीत जास्त लोक
जे डॉक्टर सांगतात त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतात. जर तुम्ही डॉक्टर जे सांगतात त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवलात तर त्याप्रमाणेच होणार. डॉक्टरांनी सांगितलेलं आपल्याला किती खरं वाटत असलं किंवा त्यामध्ये तथ्य असलं तरी त्याच्यामध्ये असं कुठेही लिहिलं नाही की डॉक्टर जे सांगतील तेच होणार आहे. असे कितीतरी गोष्टी घडलेल्या आहेत जगभरामध्ये. आपण आता जी काही उदाहरणं बघत आहोत, तर ही मुलगी पुढे जाऊन 100% ठीक झाली. तिला चालायला यायला लागलं, धावायला पळायला पण लागली. आणि हळूहळू पुढे जाऊन तिने ऑलिम्पिकमध्ये 3 सुवर्ण पदक जिंकलेत एकाच ऑलिम्पिकमध्ये. आणि ज्या ज्या मुलीला डॉक्टरांनी चालता येणार नाही असं सांगितलं होतं, अजिबात आयुष्यभर चालू शकणार नाही असं सांगितलं होतं, तर ही स्टोरी आपल्याला नेटवरती पण अवेलेबल आहे. गुगलवरती पण आपण नाव टाकलं तर आपल्याला ही माहिती पडणार आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे बघा, की पुण्यामध्ये एक व्यक्ती होता की ज्याचं कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू होती आणि कॅन्सर एकदम शेवटच्या स्टेजमध्ये गेला होता. आणि कॅन्सर जेव्हा शेवटच्या स्टेजमध्ये जातो तेव्हा उपचारांच्या माध्यमातून तो ठीक होणं जवळपास अशक्य असतं. डॉक्टरांनी सुद्धा गॅरंटी सोडली होती आणि त्याच्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा काही गॅरंटी नव्हती. परंतु पुढे जाऊन तो व्यक्ती, त्याला वेगळ्या 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 कोणत्या कोणत्या तरी गोष्टीची मदत झाली आणि तो व्यक्ती ठीक झाला. म्हणजे काय की कळत नकळतपणे त्याने उपचारासोबत इतर वेगळ्या गोष्टींचा वापर केला. त्याने काय केलं की कॅन्सरचे उपचार सुरू असतानाच त्याने एक म्युझिकचा प्रोग्राम अटेंड केला. पुण्यामध्ये पुणे स्टेशन भागामध्ये नेहरू मेमोरियल हॉल आहे, त्या ठिकाणी गाण्यांचा कार्यक्रम होता. तिथं त्या कार्यक्रमामध्ये त्याने वेगळ्या प्रकारची गाणी ऐकली आणि त्यानंतर त्याच्या चांगल्या प्रकारची गाणी ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला किंवा जीवन जगण्यासाठी एक आशा निर्माण झाली किंवा जीवन जगण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे असं त्याला वाटलं. आणि तेव्हापासून त्याने त्याची रिकव्हरी सुरुवात झाली. म्हणजे आपल्याला उपचारासोबत अनेक गोष्टींची मदत घेता येते, हे आपल्याला या संपूर्ण गायडन्स प्रोग्राम मध्ये माहीत पडणार आहे. तसंच चौथं उदाहरण आहे की एका महिलेला कॅन्सरचा आजार होता आणि डॉक्टरांनी तिला फक्त 6 महिन्याचं आयुष्य असं सांगितलं होतं. आता बघा, आपण परत परत ते सांगतो की डॉक्टर जे सांगत असतात ते त्या व्यक्तीची त्यावेळची कंडिशन त्यावेळची कंडिशन आणि डॉक्टरांकडे जे उपचार आहेत किंवा टेक्नॉलॉजी असते किंवा जे उपचार जगामध्ये उपलब्ध असतात त्याच्या आधारावरती डॉक्टर सांगत असतात. आणि तो एक मार्ग असतो बरं का, की ज्या तुम्ही डॉक्टरांकडे जाता ते डॉक्टर किती तज्ञ असतील किंवा स्पेशालिस्ट असतील, तर तो फक्त एक मार्ग असतो. आणि आपल्या जीवनातल्या कुठल्याही समस्या किंवा कुठलेही आजार ठीक करण्याचे अनेक मार्ग असू शकतात, हजारो मार्ग असू शकतात. पण आपल्याला काय वाटतं किंवा जास्तीत जास्त लोकांना काय वाटतं की जर आता एवढे तज्ञ डॉक्टर आहेत किंवा एखादं चांगलं हॉस्पिटल आहे, तर त्यांनी जर सांगितलं की असा असा आजार ठीक होणार नाही तर होणार नाही. आणि जास्तीत जास्त लोकांच्या सध्याच्या काळामध्ये समस्या याच कारणामुळं 100% दूर होत नाहीत. आणि ही महिला पुढं तिने मनावरती घेतलं आणि फक्त 3 आठवड्यामध्ये म्हणजे फक्त 21 दिवसामध्ये कॅन्सर हा आजार पूर्णपणे ठीक झाला तिचा. म्हणजे काय होतं की डॉक्टर जे सांगत असतात ते कितीही त्यामध्ये तथ्य आपल्याला वाटलं किंवा तथ्य असलं किंवा ते कितीही गोष्टी खरी वाटत असल्या, तर तो एक फक्त मार्ग असतो. असे अनेक मार्ग असतात त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची मदत घेता येते. तसंच आपल्याला जी आपली मनाची शक्ती आहे त्याचीही आपल्याला मदत घेता येते. अनेक गोष्टी असतात की जसं आपल्याला डॉक्टरांचा गायडन्स असतो त्याची मदत होते. डॉक्टरांची जी ट्रीटमेंट असते त्याची मदत होत असते आपल्याला तब्येत चांगली ठेवण्यासाठी किंवा किंवा इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा किंवा ठीक होण्यासाठी किंवा औषधांची मदत होत असते. चांगल्या प्रकारचा जो आहार असतो, डाएट असतो, अन्न असतं, त्याची आपल्याला मदत होत असते. चांगल्या प्रकारच्या झोपेचीही मदत होत असते. आपण आपली मनस्थिती प्रसन्न ठेवली त्याचीही मदत होत असते. आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे नातेसंबंध असतील, आपले मित्र असतील, त्यांचं मोटिवेशन आपल्याला मिळतं किंवा काही चांगल्या लोकांचं मोटिवेशन मिळतं त्याचीही आपल्याला मदत होते. सकारात्मक विचारांची मदत होते किंवा सकाळी लवकर उठण्याची आपल्याला मदत होते. अशा अनेक गोष्टी असतात की ज्याची आपल्याला मदत घेता येते. चांगल्या पुस्तकांची आपल्याला मदत होऊ शकते किंवा सकारात्मक कल्पनांची आपल्याला मदत होऊ शकते. सातत्याने निसर्गाच्या सानिध्यात आपण जर गेलो त्याची आपल्याला मदत होऊ शकते. म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात की ज्याची आपल्याला मदत घेता येते आणि असे 100 मार्ग असू शकतात, हजारो मार्ग असू शकतात. आणि जेव्हा आपण किंवा कुठलाही व्यक्ती
कळत नकळतपणे अशा अनेक मार्गांचा अवलंब करतो एकाच वेळेस, तेव्हाच तो 100% टिकवू शकतो. त्यामुळे आपण जे सुरुवातीला सांगितलं, की जर आपल्याला फक्त दोनच गोष्टी माहिती असतील, की चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाणे किंवा चांगल्या डॉक्टरांकडे जाणे आणि उपचारासाठी जास्तीत जास्त पैसा जमवणे, तर मग समस्या 100 ठीक होणं अवघड असतं. परंतु आपण जेव्हा उपचारासोबत किंवा उपचारासाठी लागणारे पैसे जमवण्याव्यतिरिक्त इतर सुद्धा अनेक गोष्टीची मदत घेतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने कोणत्याही प्रकारच्या आजारातून 100% ठीक होऊ शकतो. आता हे 5 नंबरचं उदाहरण आहे. ही 1981 मध्ये घडलेली घटना आहे. मॉरिस गुडमॅन नावाचा एक व्यक्ती आहे. त्यांची स्टोरी आपल्याला गुगलवरती किंवा नेटवरती मिळणार आहे किंवा युट्यूबवरती पण मिळणार आहे. की ह्या व्यक्तीला आपली मनाची शक्ती कशी वापरायची याच्याबद्दल माहिती होतं. म्हणजे त्याने अभ्यास केलेला होता. त्यांच्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं होतं, थिंक अँड ग्रो रिच. तर त्यांनी ते पुस्तक वाचलेलं होतं किंवा त्याचा अभ्यास केलेला होता आणि आपली मनाची शक्ती कशी काम करते, आपली विचारशक्ती कशी काम करते, हे त्यांचा चांगला अभ्यास झालेला होता. त्याच्या माध्यमातून त्यांनी जीवनामध्ये एवढा पैसा कमवला होता की एवढे श्रीमंत झाले होते अमेरिकेमध्ये, की आपली मनाची शक्ती आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये वापरता येते. तर त्यांनी भरपूर पैसा कमवला की आणि ते अमेरिकेमध्ये जबरदस्त श्रीमंत व्यक्ती झाले आणि त्यांनी स्वतःचं प्रायव्हेट प्लेन सुद्धा घेतलं होतं. परंतु एकदा अचानकपणे ते प्लेनमध्ये असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि जेव्हा विमान खाली कोसळत होतं, तेव्हा त्यांनी ठरवलं की आपल्याला यातून वाचायचंय. कारण त्यांना मनाची शक्ती कशी वापरायची माहित होतं. नॉर्मली आपण नुसतं काही काही आपण पाय घसरला तरी आपल्याकडून तोंडातून नकारात्मक शब्द बाहेर येतात. तर हा व्यक्ती विमान कोसळत असताना सुद्धा आपण वाचणार असा विचार करत होता. त्यामुळे तो वाचला आणि त्यात तरी त्यांचं शरीर जबरदस्त पद्धतीने उद्ध्वस्त झालं होतं. पूर्ण पूर्ण त्यांची बॉडी डॅमेज झाली होती. अंगाची सगळी हाडं मोडून गेली होती. किडन्या डॅमेज झाल्या होत्या. लिव्हर डॅमेज झालं होतं. त्यांचं लंग्स म्हणजे फुफ्फुसं डॅमेज झाली होती. त्यांना श्वास सुद्धा घेता येत नव्हता. आणि त्यातून ते कसे तरी वाचले. ते पण त्यांच्या सकारात्मक विचारांमुळं. आणि जेव्हा डॉक्टरांनी त्यांची तब्येत जेव्हा स्टेबल झाली, तेव्हा डॉक्टरांनी असं सांगितलं होतं, की हा व्यक्ती जरी वाचला असला, तर हा व्यक्ती फक्त डोळ्यांनी बघू शकतो आणि ऐकू शकतो. बाकी त्यांना त्यांच्या शरीराची सुद्धा हालचाल करता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि हे त्या व्यक्तीला सुद्धा माहिती होतं. परंतु त्या व्यक्तीला हे सुद्धा माहिती होतं, की आपल्या मनामध्ये असलेली जी शक्ती आहे, आपल्या अंतर्मनामध्ये असलेली शक्ती आहे सबकॉन्शियस माइंडमध्ये, त्याच्या माध्यमातून आपण परत एकदा चांगले होऊ शकतो. आणि त्यांनी काय केलं, की डॉक्टरांनी जे सांगितलं त्याच्यावरती जास्त विश्वास न ठेवता उपचार सुरू असतानाच उपचार सुरू असताना त्यांनी आपल्या मनाची शक्ती वापरण्याच्या काही टेक्निक असतात. सकारात्मक विचार चिंतन करायचं असतं, सकारात्मक कल्पना करायच्या असतात किंवा मेडिटेशन करायचं असतं आणि आपल्या समस्येकडे जास्त लक्ष न देता आपल्याला काय पाहिजे त्याच्यावरती फोकस करायचा असतो. तर अतिशय त्रासदायक अवस्थेत सुद्धा त्या व्यक्तीनं समस्यांवरती फोकस न करता किंवा काही त्रास होतात त्याच्याकडे जास्त लक्ष न देता हळूहळू आपल्याला 100% ठीक व्हायचंय किंवा परत एकदा नॉर्मल आयुष्य जगायचं असं याच्यावरती फोकस केला आणि हळूहळू तो व्यक्ती 100% ठीक झाला. म्हणजे एकदम पहिल्यासारखा नॉर्मल झाला. जसं ऍक्सिडेंट होण्यापूर्वी तो होता त्याच प्रकारे त्याचं शरीर परत पहिल्यासारखं झालं आणि एकदम नॉर्मल आयुष्य तो व्यक्ती जगतोय. अजूनही व्यक्ती तो जिवंत आहे. ही घटना 1981 मध्ये घडली होती आणि तो व्यक्तीचं शरीर परत पहिल्यासारखं झालं. आणि सध्याच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारे कुठली आता जगामध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये अशी उपचार पद्धती नाही की ह्या व्यक्तीचं शरीर ज्या प्रकारे डॅमेज झालं होतं त्या व्यक्तीला परत पहिल्यासारखी करू शकते फक्त उपचार पद्धती. म्हणजे काय असतं की उपचार आपण आवश्यकतेनुसार किंवा कोणत्याही व्यक्तीने जर काही इमर्जन्सी असेल, आवश्यकता असेल तर त्याच्या गरजेनुसार उपचार घेतले पाहिजेत. परंतु 100% त्याच्यावरती डिपेंड न राहता किंवा एकदा आपल्या लक्षात आलं की आपल्या समस्या फक्त उपचारांच्या माध्यमातून किंवा ट्रीटमेंटच्या माध्यमातून ठीक होण्यासारख्या नाहीत, तर मग मात्र आपण काहीतरी वेगळे प्रयत्न किंवा त्याच्यासोबत काहीतरी वेगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. असे म्हणजे अनेक उदाहरणं आहेत. अनेक लोकांना दृष्टी परत आलेली आहे. म्हणजे ही जी काय आपण उदाहरणं बघतोय, तर त्याच्यामध्ये काय होतं की त्या लोकांनी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेत होते ते लोक. परंतु
फक्त उपचारांच्या माध्यमातून त्यांच्या समस्या ठीक होण्यासारख्या नव्हत्या 100%. जसं आपण आपल्या स्वतःच्या समस्या दूर करू शकतो, तशी आपल्या मनामध्ये असलेली जी शक्ती आहे त्याच्या माध्यमातून अनेक लोकांनी आपल्या जवळच्या लोकांचे आजार दूर केलेले आहेत. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या पण समस्या दूर करू शकतो, तसंच आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जवळचा कोणी असा व्यक्ती असेल किंवा लहान मुलं असतील की ज्यांना कुठल्याही प्रकारचे आजार असतील, तर त्यांना स्वतःला काही करायला जमत नसेल, तर त्यांना सुद्धा आपण त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करू शकतो. एवढी शक्ती आपल्या मनामध्ये आहे, किंवा योग्य त्या गोष्टी आपल्याला करता येतात. अशा बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या हातामध्ये असतात, परंतु आपल्याला त्याबद्दल माहीत नसतं. तर आमचा जो गायडन्स प्रोग्राम आहे त्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला हळूहळू आपल्या मनाची जी शक्ती आहे त्याची जाणीव झाली पाहिजे, किंवा त्याचा प्रत्यक्षामध्ये वापर कसा करायचा हे पण माहीत झालं पाहिजे. आणि त्याच्यासोबत आपल्याला कमीत कमी आम्ही 3 महिन्यापर्यंत मार्गदर्शन करणार आहोत, की जेणेकरून आपल्या सर्व प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत आरोग्याच्या, त्यातून आपण 100% बाहेर पडू शकता. इथे बघा, अशी अनेक उदाहरणं आपल्याला थोडक्यात आपण सांगणार आहोत सध्या. आणि जेव्हा आपण पुढे प्रोग्राम घेणार आहोत, तर त्या ही जी काही उदाहरणं आपण बघतोय, तर त्या प्रत्येक उदाहरणाबद्दल डिटेलमध्ये आपण सांगणार आहोत की ह्या लोकांनी नक्की काय केलेलं आहे किंवा कशा प्रकारे त्यांना ते परिणाम मिळाले. बघा, एका 75 वर्षाच्या महिलेची स्मरणशक्ती परत आलेली आहे, मेमरी परत आलेली आहे. नॉर्मली बरीचशी लोक असे विचार करतात की एकदा आपली मेमरी लॉस झाला किंवा स्मरणशक्ती कमी झाली तर ती परत येऊ शकत नाही. आणि फक्त उपचारांच्या माध्यमातून हे पॉसिबल नाही. अनेक लोकांचे कॅन्सर सारखे आजार बरे झालेले आहेत, स्किन प्रॉब्लेम बरे झालेले आहेत, की ज्या आजारांवरती जगामध्ये कुठे इलाज नव्हते किंवा कुठलीही शक्यता नव्हती की ते बरे होऊ शकतात, तर असे आजार ठीक झालेले आहेत. म्हणजे आपल्या कुठल्याही प्रकारचा आजार 100% ठीक होऊ शकतो, किंवा आपल्या शरीराचं परत एकदा निर्माण होऊ शकतं. म्हणजे शरीराचा एखादा भाग खराब झाला असेल, काम करत नसेल, किडन्या काम करत नसतील, त्या किडन्या परत चालू होऊ शकतात. हृदयाचं फंक्शनिंग कमी झालं असेल, ते परत नॉर्मल होऊ शकतं. लिव्हर खराब झाला असेल किंवा त्याची क्षमता कमी झाली असेल, ते परत परत नॉर्मल होऊ शकतं. म्हणजे सर्व काही गोष्टी पॉसिबल असतात. फक्त काय असतं की आपल्याला उपचारासोबत योग्य त्या गोष्टी सातत्याने करणं गरजेचं असतं. बघा, अनेक लोकांना सध्याच्या काळामध्ये पॅरालिसिसचा आजार असतो, पॅरालिसिस. तर ते पॅरालिसिसचा आजार सुद्धा 100% ठीक होऊ शकतो. म्हणजे तो व्यक्ती परत पहिल्यासारखा एकदम 100% नॉर्मल होऊ शकतो. आणि कधी कधी काय होतं की फक्त फक्त उपचारांच्या माध्यमातून व्यक्ती पॅरालिसिस सारखे जे आजार असतात त्याच्यामध्ये रिकव्हरी होते, पण कधी कधी बरीचशी लोक असे असतात की 100% ते ठीक होत नाहीत. अशा बाबतीमध्ये पॅरालिसिसचे आजार किंवा इतर इतर सुद्धा अनेक बरेचसे आजार असतात, की आपण काही निवडक उदाहरण बघतो की कुठलाही आजार असू द्या, डोळ्यांचे असू द्या आजार, स्किनचा प्रॉब्लेम असतील, कुठल्याही आजारामध्ये उपचाराव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी करता येतात, किंवा त्या त्या गोष्टी पण करायला एकदम सोप्या असतात. अनेक अशी लोक आहेत की ज्यांनी कॅन्सरसाठी रेडिएशन किंवा केमोथेरपी ट्रीटमेंट न घेता त्यांचे आजार ठीक केलेले आहेत. म्हणजे जास्तीत जास्त लोक काय करतात की जसं आपण म्हटलं की चांगल्या हॉस्पिटलमध्ये जातात किंवा चांगल्या डॉक्टरांकडे जातात, परंतु त्यांना असं असं वाटतं की आता डॉक्टर तिथून ट्रीटमेंट होत नाही, किंवा चांगले किंवा तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं म्हटल्यानंतर आपण कुठेच काय होणार नाही, असा बऱ्याच लोकांचा समज होतो. तर तसं काही नसतं. अनेक मार्ग असतात उपचारासाठी, म्हणजे आरोग्याच्या समस्या दूर करण्याचे अनेक मार्ग असतात. आणि आपण ज्या ठिकाणी जातो किंवा चांगल्या डॉक्टरांकडे जातो, चांगल्या हॉस्पिटलमध्ये जातो, तो पण एक मार्ग असतो. लक्षात ठेवा, तो एक मार्ग असतो. तसे अनेक 100 मार्ग असू शकतात, हजारो मार्ग असू शकतात. फक्त आपण त्या मार्गांचा शोध घेणं गरजेचं असतं. इथे बघा, एक उदाहरण आपल्याला सांगत होतो आपण, की एखाद्या व्यक्तीने मनावरती घेतलं, तर ही प्रत्यक्षामध्ये घडलेली गोष्ट आहे. एक 70 वर्षाचा व्यक्ती होता की ज्याला डोक्यावरचे पूर्ण केस गेले होते, पूर्ण टक्कल वगैरे पडलं होतं. परंतु त्या व्यक्तीला लक्षात आलं, म्हणजे त्याला अशी जाणीव झाली की आपल्या मनामध्ये असलेली शक्ती, त्याच्या माध्यमातून किंवा इतर त्यासोबत काही योग्य त्या गोष्टी करून आपल्या डोक्यावरती परत एकदा केस येऊ शकतात, नॅचरली, नैसर्गिकपणे. हे त्या व्यक्तीला विश्वास आला मनामध्ये. आणि आपल्या मनाची शक्ती ही विश्वासावरतीच काम करते. जसा आपल्या मनामध्ये विश्वास असतो किंवा आपण निर्माण करतो, तर त्याप्रमाणेच आपल्याकडून कृती होत असते कळत नकळतपणे. तर त्या व्यक्तीने मनावरती घेतलं, आणि एकदम त्याला एकदम दाट काळेभोर केस त्याला आले 70 वर्षाच्या वयामध्ये.
परत एकदा, म्हणजे सर्व काही पॉसिबल असतं, फक्त आपण एक स्वतःला एक एका मर्यादेमध्ये बांधून ठेवलेलं आहे आपण, किंवा आपण काय करत असतो की फक्त आपण एक मोजक्याच ठिकाणी प्रयत्न करत असतो. आपल्याला काय समस्या असतील तर आपण फक्त मोजक्याच ठिकाणी किंवा मोजक्याच गोष्टींबाबत जागरूक असतो आपण. इतर आपल्याला अनेक गोष्टी अशा असतात की ज्याची आपल्याला मदत खरं तर घेता येते, पण ते आपल्याला माहीत नसतात, किंवा जर आपण आपल्याला माहीत झालं तर त्याच्यावरती आपण विश्वास ठेवत नाही. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत महत्वाचा फायदा होणार आहे या गायडन्स प्रोग्रामच्या माध्यमातून. तर बघा, आपण आता काही उदाहरणं बघितलेली आहेत, आणि आता आपल्याला आतापर्यंत जे काही आपण गोष्टी सांगत आहोत त्या जर आपल्याला लक्षात येत असतील तर आपण चॅट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा. तर आता आपण प्रोग्रामचा पुढच्या आपल्याला 15 ते 20 मिनिटं बाकी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काही अजून गोष्टी थोडक्यामध्ये सांगायच्या आहेत की या गायडन्स प्रोग्रामच्या माध्यमातून की जो आपण हा 3 महिने 3 महिने मार्गदर्शन आपल्याला करणार आहोत, तर त्याच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे फायदे होऊ शकतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. प्रवीण सरांनी येस म्हणून टाईप केलेलं आहे. धन्यवाद ज्यांनी येस म्हणून टाईप केलेलं आहे. तर बघा, कोणतीही परिस्थिती हा एक परिणाम असतो, हे जर आपण कुठल्याही कुठल्याही अर्थाने समजून घेतलं, आपण समजा अध्यात्माच्या भाषेत समजलं, तर आपल्या अध्यात्मामध्ये आपण ऐकलेलं असतं की कर्मसिद्धांत म्हणजे जसं जसं कर्म असेल त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं. तसंच आपण जर विज्ञानाच्या भाषेत समजून समजलंय वाक्य, क्रिया तशी प्रतिक्रिया, म्हणजे ऍक्शन वर्सेस रिॲक्शन. म्हणजे सध्याच्या काळामध्ये, की आज तारीख आहे 4 ऑगस्ट 2025, तर आपली सध्याची जी काही परिस्थिती आहे कुठल्याही बाबतीमध्ये, की आपल्या आरोग्याची परिस्थिती आहे, की आपलं समजा एखाद्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला आरोग्याच्या काही समस्या आहेत, किंवा आपली आर्थिक परिस्थिती असते, किंवा आपली इतर कौटुंबिक परिस्थिती असते, तर आपली कोणत्याही प्रकारची परिस्थिती म्हणजे एक परिणाम आहे. आणि हा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्याच्या जीवनामध्ये अगदी मागच्या काही महिन्यापासून, काही वर्षापासून, किंवा अगदी लहानपणापासून कोणत्या कोणत्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याचा तो परिणाम असू शकतो. म्हणून आपल्याला फक्त ठराविक मर्यादित दृष्टिकोनातून विचार न करता आपली आपली जी काही समस्या आहे ती आपण आधी समजून घेतली पाहिजे, की कुठल्याही प्रकारच्या समस्या असतात आपल्याला जीवनामध्ये, किंवा आरोग्याच्या समस्या असतात, या अचानक निर्माण झालेल्या नसतात, त्याचं काहीतरी कारण असतं. आणि त्याच्यामुळं सगळ्याच समस्या या 100% फक्त दवाखान्याच्या माध्यमातून, किंवा उपचाराच्या माध्यमातून, किंवा ट्रीटमेंटच्या माध्यमातून ठीक होण्यासारख्या नसतात. त्यासाठी उपचारासोबत किंवा डॉक्टरांचं जे मार्गदर्शन असतं त्याच्यासोबत काहीतरी वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या जर आपण केल्या तरच आपल्याला सर्व काही शक्य आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमधून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आणि परिणाम मिळवणं शक्य असतं. फक्त आपल्याला आपल्या मनातला आधी विश्वास बदलायला लागतो, की जिथं आपण बरेचदा शक्य नाही शक्य नाही असा विचार आपल्या मनात येतो. म्हणजे काय, की एखाद्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की हा आजार आता बरा होऊ शकणार नाही, किंवा आयुष्यभर आपल्याला औषधं घ्यावी लागतील, किंवा असे अनेक आजार असतात, की उदाहरणार्थ किडनीचा आजार असेल, त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला आता आयुष्यभर डायलिसिस करावं लागेल, किंवा किडनी ट्रान्सप्लांट करावं लागेल, किंवा इतर काय आजार असतात, कुणाला डायबिटीज असतो, त्याच्यामध्ये डॉक्टरांनी जर सांगितलं की आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतील, आयुष्यभर इन्सुलिन घ्यावे लागतील, आपण जर त्याच्यावरती विश्वास ठेवला तर त्याप्रमाणे होणार म्हणजे होणारच. परंतु आपण जर त्याच्यावरती विश्वास नाही ठेवला तर मग तुम्ही जसा विश्वास मनामध्ये निर्माण कराल तसं होऊ शकतं. म्हणजे कोणत्याही प्रकारचे आजार हे 100% ठीक होतात. डायबिटीज 100% ठीक होऊ शकतो. टाईप 1 असू द्या, टाईप 2 असू द्या, 100% ठीक होऊ शकतो. डायबिटीज शुगर कायमस्वरूपी नॉर्मल राहू शकते परत एकदा, कुठल्याही प्रकारच्या गोळ्या न घेता. एखाद्या व्यक्तीचं इन्सुलिन सुरू असेल तर ते इन्सुलिन सुद्धा परत एकदा त्याच्या शरीरामध्ये निर्माण होण्याची प्रोसेस परत चालू होऊ शकते. ज्या व्यक्तींची किडन्यांची कार्यक्षमता कमी झालेली असते त्यांच्या किडन्या परत एकदा चालू होऊ शकतात. त्याच किडन्या ट्रान्सप्लांट न करता ओरिजिनल किडन्या परत चालू होऊ शकतात. किंवा इतर सुद्धा काही हृदयाची क्षमता कमी झाली असेल ती परत वाढू शकते. लिव्हरची क्षमता कमी झाली असेल ती परत वाढू शकते. किंवा कुठल्याही प्रकारचे शारीरिक मानसिक आजार हे रिव्हर्स होऊ शकतात, रिव्हर्स.
म्हणजे जसे ते आजार हळूहळू वाढले होते, तसेच ते आजार हळूहळू कमी होऊन पूर्णपणे 100% तो व्यक्ती परत एकदा हेल्दी होऊ शकतो. फक्त काय असतं की कळत नकळतपणे व्यक्तीच्या मनामध्ये जसा विश्वास असतो तर त्यानुसारच त्याला परिणाम मिळतात. म्हणून आपण बरेचदा बघतो की अनेक लोक उपचारासोबत अनेक गोष्टी करतात, अनेक व्यायाम करतात, कुठं चालायला जातात, योगा करतात, प्राणायाम करतात, अजून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी करत असतात, परंतु एवढं करून सुद्धा त्यांना 100% परिणाम मिळत नाही. याचं कारण म्हणजे काय असतं की त्यांच्या मनामध्ये कुठंतरी डॉक्टरांनी जे सांगितलेलं असतं ते त्यांच्या मनामध्ये फिट झालेलं असतं. डॉक्टरांनी जे सांगितलेलं असतं किंवा उपचारांच्या माध्यमातून काय पॉसिबल आहे किंवा डॉक्टरांनी काय सांगितलंय, हे जोपर्यंत आपल्या मनातलं जाणार नाही तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न करा 100% परिणाम आपल्याला मिळणार नाही. त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचंय की जर आपल्याला आवश्यकता आहे किंवा इमर्जन्सी आहे तर तोपर्यंत आपण डॉक्टरांचं गायडन्स घ्यायचं आहे. काही मेडिसिन असतील ते आपण चालू ठेवायचे आहेत. पण ते करत असताना आपल्याला त्यातून 100% कसं बाहेर पडता येईल, 100% आपल्याला आरोग्य परत कसं मिळवता येईल, हे आपण आधी जाणून घ्यायचंय. आणि तसा आधी आपण जर मनामध्ये विश्वास निर्माण केला तर मग आपल्याला तसा परिणाम मिळवण्यापासून कोणी अडू शकणार नाही. बघा, जगप्रसिद्ध लेखक नेपोलियन हिल यांनी काय म्हटलेलं आहे, व्हॉट एव्हर युअर माइंड कॅन कन्सिव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह. म्हणजे काय, तुमचं मन जी काही कल्पना करू शकते आणि त्यावर विश्वास ठेवू शकते ते साध्य करू शकते. म्हणजे काय की कल्पना, बघा आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीला ईश्वराने किंवा निसर्गाने विचार करण्याची शक्ती दिलेली आहे, कल्पना करण्याची शक्ती दिली आहे. अगदी आपण इथं बसल्या बसल्या काही कल्पना करू शकतो. की जसे एखादा व्यक्ती कल्पना करू शकतो की आपण इंडियाचं प्राईम मिनिस्टर बनलोय, किंवा आपण एखाद्या ठिकाणी गेलेलो आहोत, फॉरेन मध्ये गेलेलो आहोत, आपल्या आवडच्या ठिकाणी गेलेलो आहोत, किंवा काही कल्पना करू शकतो, आपण काही विचार करू शकतो. तसंच आपण 100% ठीक झालेलो आहोत अशी कल्पना करायला काय हरकत आहे आपल्याला. 100% आपण ठीक झालेलो आहोत असा विचार करायला किंवा कल्पना करायला आपल्याला घाबरण्याची काय गरज आहे. आपण अशी कल्पना सहजपणे करू शकतो. तर आपल्याला तेच करायचं आहे की हे जो आपण गायडन्स प्रोग्राम घेणार आहोत त्याच्या माध्यमातून आपल्याला हळूहळू आपल्या विचारामध्ये परिवर्तन करायचं आहे अगोदर. की जरी जरी आपल्या समस्या कितीही मोठ्या असल्या किंवा त्या दूर होण्याची आपल्याला कुठलीही शक्यता दिसत नसली, तर आपण अगोदर 100% आपण ठीक व्हायचंय आपल्याला किंवा होणार आपण, असा मनामध्ये विचार आल्याशिवाय ते होणारच नाही. कारण कुठलीही गोष्ट ही दोनदा बनते. एकदा आपल्या विचारामध्ये बनते आणि नंतर ती प्रत्यक्षामध्ये बनते. आणि जगामध्ये आतापर्यंत ज्या काही गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, अगदी सुईपासून विमानापर्यंत, तर त्या प्रत्येक गोष्टी आधी विचारामध्ये, कोणत्या तरी व्यक्तीच्या विचारामध्ये निर्माण झालेल्या आहेत किंवा कल्पनेमध्ये निर्माण झाल्या आहेत आणि नंतर त्या प्रत्यक्षामध्ये आलेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलेले पसायदानामध्ये, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. म्हणजे निसर्गाने किंवा ईश्वराने प्रत्येक व्यक्तीला असं सामर्थ्य दिलेलं आहे की त्याला जे जे पाहिजे ते मिळू शकतं. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये आहे. फक्त त्यानं तसं आधी ठरवणं गरजेचं आहे की काय पाहिजे, आपल्याला काय पाहिजे आधी स्पष्टपणे ठरवलं पाहिजे. आणि ते मिळू शकतं याचा याचा असा आधी मनामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. या दोन गोष्टी झाल्या तर मग पुढच्या गोष्टी आपोआप होतात. आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा जो मार्गदर्शन प्रोग्राम घेत आहोत त्याच्या माध्यमातून आपल्याला अत्यंत जबरदस्त फायदे होणार आहेत. किंवा हे फायदे काय काय होऊ शकतात हे आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. स्वामी विवेकानंद यांनी पण म्हटलेलं आहे की सर्व शक्ती तुमच्या आतमध्ये आहे, तुम्ही काहीही करू शकता आणि सर्व काही करू शकता. तर हा आपण 3 महिन्यांचा जो आरोग्य मार्गदर्शन प्रोग्राम आता आपण आजपासून सुरू केलेला आहे, की त्याच्यामध्ये आपले कशा प्रकारे याचं स्वरूप असणार आहे आता आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. तर याच्यामध्ये काय असणार आहे की एकूण मार्गदर्शन कालावधी असणार आहे 3 महिने. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपले 21 सेशन होणार आहेत. जसा आताचा हा पहिला सेशन आहे, पहिला सेशन आहे तसे आपले टोटल 21 सेशन होतील. 21 लाईव्ह म्हणजे लाईव्ह प्रोग्राम होतील. त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा असणार आहे. त्याच्यामुळं काही कारणामुळे जर आपला लाईव्ह प्रोग्राम चुकला किंवा आपल्याला या वेळेमध्ये लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं शक्य नसेल तर आपण त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता. दोन्ही दोन्ही पद्धतीमध्ये फायदा सारखाच आहे. उलट रेकॉर्डिंगचा फायदा काय होतो
ती रेकॉर्डिंग आपण आपल्या वेळेनुसार कधीही बघू शकता. त्याच्यासोबत आपल्याला आपलं प्रश्नोत्तर सत्र होणार आहे आठवड्यातून. दर आठवड्यातून एकदा प्रश्नोत्तर सत्र होणार आहे स्पेशली, किंवा दर प्रोग्रामच्या शेवटी सुद्धा आपलं प्रश्नोत्तर सत्र होणार आहे. आणि त्याच्यासोबत महत्वाचं म्हणजे आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शन आहे. कमीत कमी आपल्याला 3 महिन्यापर्यंत या प्रोग्राम व्यतिरिक्त वैयक्तिक मार्गदर्शन आहे. आता वैयक्तिक मार्गदर्शन किंवा पर्सनल गायडन्स यासाठी महत्वाचं आहे की अशा प्रकारचे, जसं आता आपण हा गायडन्स प्रोग्राम घेतोय, तशा प्रकारचे सध्याच्या काळामध्ये बरेचसे ऑनलाईन प्रोग्राम असतात किंवा ऑफलाईन सुद्धा प्रोग्राम असतात, बरेचसे लोक घेतात. पण त्याच्यामध्ये काय होतं की जो मुख्य व्यक्ती असतो प्रोग्राम घेणारा, की त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचं नॉलेज असतं किंवा ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. परंतु बऱ्याचदा काय होतं की अशा मोठमोठ्या लोकांना प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या बोलणं थोडं अवघड असतं, किंवा त्यांच्याकडून तशी सुविधा दिली जात नाही काही कारणामुळं. त्याच्यामुळे काय होतं की जरी आपण अशा प्रकारचा एखादा प्रोग्राम अटेंड केला, परंतु त्या प्रोग्राम मध्ये सांगितलेल्या गोष्टी पुढे आपल्याकडून ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक असतात आपल्या समस्या दूर करण्यासाठी, 100% आरोग्य परत मिळवण्यासाठी, तर त्या गोष्टी आपल्याकडून सातत्याने होणं गरजेचं असतं. त्याचा आपण फॉलोअप घेतो. म्हणजे वैयक्तिक गायडन्स सुद्धा आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे, की जे आम्ही आपल्याला कमीत कमी 3 महिन्यापर्यंत देणार आहोत. त्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या काय आपल्या समस्या असतील त्याच्यानुसार आपण पर्सनली काय केलं पाहिजे, की समजा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर आहे, एखाद्याला किडनीची समस्या आहे, एखाद्याला डायबिटीज आहे, एखाद्याला अजून काही समस्या आहे, एखाद्याला काही मानसिक आजार आहे, तर त्या प्रत्येक व्यक्तीनुसार प्रत्येकाचा ऍक्शन प्लॅन थोडा वेगळा आहे. फक्त प्रोग्राम आपला यासाठी असतो की आपल्याला काही गोष्टी अशा असतात की ज्या कॉमनली माहीत होणं गरजेचं असतं, परंतु प्रत्येकाला एक वैयक्तिक मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध होणार आहे. समस्येनुसार आपण नक्की काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, उपचारासोबत आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो सहजपणे, तर हे मार्गदर्शन झूम लाईव्ह मीटिंग, जसे आता आपली झूम लाईव्ह मीटिंग सुरू आहे त्याच्या माध्यमातून, तसंच प्रत्यक्ष फोन कॉल, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्यक्तीसोबत जे लोक सहभागी होतील प्रत्येकाला आपण फोनवरती सुद्धा मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. बाकीच्या वेळेमध्ये आपला म्हणजे प्रोग्राम 1 तास असणार आहे, 21 दिवस. तर झूम लाईव्ह मीटिंग आणि नंतर या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध होणार आहे. प्रोग्राम संपल्यानंतर साधारणतः 1-2 तासामध्ये याचं रेकॉर्डिंग उपलब्ध होईल, किंवा आपण हे रेकॉर्डिंग कधीही बघू शकता परत. तर हा ऑनलाईन सेशन दर सोमवार ते शनिवार असणार आहे, रात्री 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत. हे ब- दर हे 21 सेशन होईपर्यंत असं असणार आहे. टोटल 21 सेशन आपले होतील दर सोमवार ते शनिवार रात्री 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर रेकॉर्डिंग उपलब्ध असणार आहे कायमस्वरूपी. ते रेकॉर्डिंग आपण कधीही बघू शकता, किती वेळा बघू शकता, किंवा काही कारणामुळं आपला लाईव्ह प्रोग्राम चुकला तर आपल्याला रेकॉर्डिंग बघणं पॉसिबल होणार आहे. तर हा जो ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम आपण घेत आहोत, तर त्याच्या माध्यमातून जे लोक सहभागी होतील त्यांना कशा प्रकारे फायदे होऊ शकतात ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. पहिलं म्हणजे काय, की आपल्या स्वतःला किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती किंवा मुलांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक आजार असेल, मानसिक आजार असेल, कुठल्याही प्रकारच्या आरोग्य समस्या असतील, त्या संपूर्णपणे ठीक कशा कराव्यात याचं आपल्याला प्रत्यक्ष सत्य घटनांच्या आधारे मार्गदर्शन मिळणार आहे. म्हणजे काय होतं की मार्गदर्शन आपण देणार आहोत, परंतु सत्य घटना, म्हणजे जसं जसं आपण आजच्या प्रोग्राम मध्ये काही उदाहरणं बघितली, परंतु या लोकांनी जसं आपण या प्रोग्राम मध्ये काही उदाहरणं बघितली, तर ह्या लोकांनी नक्की काय केलं हे आपल्याला माहीत पडणं गरजेचं आहे, किंवा त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्याच गोष्टी आपल्याला इथं प्रोग्राम मध्ये माहीत होणार आहे. 1 मिनिट, आवाज जरा डिस्कनेक्ट झाला होता. आवाज येतोय का आपल्याला?
बघा यामध्ये की आवाज थोडा डिस्कनेक्ट झाला होता, की आपल्याला प्रत्यक्ष उदाहरणासहित मार्गदर्शन होणार आहे, प्रत्यक्ष सत्य घटनांच्या आधारे. तर हा महत्वाचा फायदा होणार आहे आपल्याला. दुसरं म्हणजे काय, की सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की अनेक लोकांचा जास्तीत जास्त पैसा हा फक्त उपचारांसाठी खर्च होतोय. म्हणजे एकतर स्वतःला काहीतरी समस्या आहेत, म्हणजे आता आजकाल आपण बघतो की अनेक लोकांचा किंवा प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काहीतरी आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत पुढे मागे. तर जास्तीत जास्त पैसा सध्याच्या काळामध्ये उपचारांसाठी खर्च होतो, किंवा अनेक लोकांचा संपूर्ण जीवनभर कमवलेला पैसा एक तर स्वतःच्या आजारामध्ये जातो, किंवा आपल्या फॅमिलीमध्ये कुणाला कुणाला तरी आरोग्याच्या काहीतरी समस्या निर्माण होतात, त्याच्यामध्ये अगदी संपूर्ण जीवनभराची कमाई सुद्धा अनेक लोकांची जाते त्यामध्ये. तर त्या दृष्टिकोनातून सध्याच्या काळामध्ये किंवा इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला संपूर्ण जीवनभरामध्ये किंवा आपल्या उपचारांच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारे आपले लाखो रुपये करोड रुपये कसे वाचवायचं, याच्या संदर्भात आपल्याला अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन या गायडन्स प्रोग्रामच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. किंवा जेव्हा आपण प्रत्येक व्यक्तीशी पर्सनली बोलणार आहोत, तेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत करून दिल्या जाणार आहेत. त्यानंतर आपल्याला जीवनात हवे असलेल्या इतर गोष्टी किंवा परिणाम कुठल्याही प्रकारचं निश्चितपणे कसे मिळवायचे, याचा आपल्याला प्रत्यक्ष उदाहरणासहित मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. काय असतं बघा की आपला हा जो गायडन्स प्रोग्राम आहे तो तो आपली मनाची शक्ती किंवा आपली माइंड पॉवर याच्यावरती आधारित आहे, किंवा त्याच्या आधारे किंवा इतर अन्य गोष्टींच्या आधारे आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. त्याच्यामुळं आपली मनाची शक्ती ही आपल्याला जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये वापरता येते. म्हणजे आपल्याला आर्थिक प्रगतीसाठी वापरता येते, आपल्या आर्थिक समस्या असतील त्या दूर करण्यासाठी वापरता येते. तसंच आपल्याला इतर सुद्धा कुठल्याही गोष्टी जीवनामध्ये मिळवायच्या असतील त्यासाठी वापरता येते. त्याच्या व्यतिरिक्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला अशा अनेक अनेक गोष्टी माहीत पडणार आहेत, की जेणेकरून आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये तर आपले सकारात्मक बदल होणारच आहेत, परंतु आपण अशा अशा रीतीने अनेक गोष्टी आपल्याला माहिती होतील की आपण इतरांना सुद्धा मोटिवेट करू शकाल, किंवा इतरांच्या जीवनात सुद्धा समस्या दूर करण्यासाठी आपण हातभार लावू शकाल. अशा गोष्टी आपल्याला माहीत पडणार आहेत. म्हणजे काय होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःला काही समस्या असतात स्वतःला, तो बाहेर येतो आणि त्यानंतरच तो व्यक्ती खऱ्या अर्थाने इतरांना मदत करू शकतो. किंवा त्याला माहिती असतं की एखादी समस्या असल्यानंतर त्या समस्येमुळे किती वेगळ्या प्रकारचे कष्ट होतात किंवा किती त्रास होतो, हे त्या व्यक्तीलाच माहिती असतं. तर त्याच्यामुळं आपल्याला ज्या काही गोष्टी माहीत पडणार आहेत त्याचा आपल्याला संपूर्ण जीवनभर फायदा होणार आहे. तसंच आपल्याला कमीत कमी 3 महिन्यापर्यंत वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. 3 महिन्यापर्यंत आपल्याला म्हणजे जे लोक सहभागी होतील प्रत्येकाला कमीत कमी 3 महिन्यापर्यंत वैयक्तिक मार्गदर्शन पर्सनल गायडन्स उपलब्ध असणार आहे. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला गायडन्स. तर आवाज वगैरे आपल्याला व्यवस्थित येतोय का? येस म्हणून टाईप करा आवाज येत असेल तर व्यवस्थित. ओके, धन्यवाद. आणि कसं असतं की जेव्हा आपल्याला धन्यवाद धन्यवाद. आपल्याला काय असतं की आरोग्याच्या ज्या काही समस्या असतात जीवनामध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्या असतात, त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला एकतर स्वतःला समजलं पाहिजे की आपण त्यातून बाहेर येण्यासाठी काय करायचं. कधी कधी काय होतं की अनेक लोकांना सगळं काय माहिती असतं की आपल्याला जे काही समस्या असतात त्या समस्या कशा पद्धतीने दूर होऊ शकतात, त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, किंवा आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, किंवा आपल्या आरोग्याच्या समस्या असतील त्या दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे सगळं माहिती असतं. परंतु कधी कधी काय होतं की ज्या व्यक्तीला समस्या असतात त्या व्यक्तीला त्या समस्येच्या प्रभावामुळं, किंवा इतर काही आर्थिक समस्या असतात, कुटुंबामध्ये काही समस्या असतात, किंवा त्या नकारात्मक वातावरणामुळं ज्या गोष्टी माहिती असतात त्याचाही त्यांना चांगल्या प्रकारे वापर करता येत नाही, किंवा योग्य त्या गोष्टी करायला जमत नाही खरं तर. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला सातत्याने आमचं एक मेंटोरिंग जे उपलब्ध असणार आहे त्याच्या माध्यमातून काही काही गोष्टी अशा असतील की ज्या आपल्याला अगोदर माहीत पण असतील, तर त्याच गोष्टी आपल्याकडून योग्य पद्धतीने होण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन दिलं जाणार आहे.
आणि त्यानंतर आपल्याला सातत्याने आम्ही मेंटोरिंग करणार आहोत किंवा एक मार्गदर्शन आपलं सातत्याने उपलब्ध राहणार आहे. तर हा 3 महिन्यांचा आरोग्य पुनर्प्राप्ती कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये अ, आपल्याला जेवढ्या ज्या काही समस्या असतील प्रत्येक व्यक्तीला, तर आपण फोनवरती सुद्धा आधी डिस्कस करू शकता. हा एक परिपूर्ण मार्गदर्शन प्रोग्राम असणार आहे. तर बघा, अनेक समस्या असतात की जसं कोणीतरी त्या चॅटमध्ये टाईप केलेलं आहे की बऱ्याच समस्या आहेत म्हणून. तर बघा, कोणत्याही समस्या असतील आणि एकाच वेळेस किती समस्या असतील म्हणजे आपल्याला कधी कधी काय होतं की अनेक लोकांना काही शारीरिक समस्या असतात एकाच वेळेस, काही मानसिक समस्या पण असतात किंवा एकाच वेळेस अनेक समस्या असतात. तर त्या सगळ्या समस्यांवरती आपल्याला एकाच वेळेस काम करता येतं किंवा इतर सुद्धा काही समस्या असतात आपल्याला, त्याच्यावरती सुद्धा आपण एकाच वेळेस काम करू शकतो. त्यासाठी प्रत्येक समस्येसाठी काही वेगळा वेळ द्यायची आपल्याला गरज नसते. तर हा मार्गदर्शन प्रोग्राम सोमवारपासून म्हणजे आजपासून आता सुरू झालेला आहे, आपण 4 ऑगस्ट 2025 पासून. तर याच्यामध्ये कसं असणार आहे की आपलं हे जे गायडन्स आहे ते त्याची फी असणार आहे बघा. कारण कारण कसं होतं की जेव्हा आपण कुठलीही गोष्ट घेण्यासाठी किंवा कुठलंही मार्गदर्शन घेण्यासाठी किंवा सर्व्हिस घेण्यासाठी काहीतरी आपण जेव्हा फी देतो तेव्हा आपण त्याला जरा महत्त्व देतो. म्हणजे आमच्याकडे काय होतं की आतापर्यंत आम्ही बऱ्याच लोकांना मार्गदर्शन करत असतो. अनेक लोक असे असतात की ज्यांना ते असं आम्हाला सांगतात की त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हे म्हणजे मार्गदर्शन घेऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला पैसे न घेता सुद्धा देऊ शकतो. तर आम्ही असं बरेचदा ट्राय केलं. पण अनेक लोक असे असतात की ज्यांना मार्गदर्शन सुरुवातीला घेतो म्हणतात, परंतु फ्रीमध्ये दिले तरी घेत नाहीत. म्हणजे जे कुठल्याही प्रकारची जेव्हा आपण फ्रीमध्ये वस्तू असते, मिळते आपल्याला एखादी गोष्ट किंवा मार्गदर्शन मिळतं, तर त्याला आपण महत्त्व देत नाही. आता आपण बघा की आपल्याकडे YouTube वरती सुद्धा बरेचसे असे व्हिडिओ असतात किंवा काही पुस्तकं पण असतात की जे अगदी कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला मिळतात किंवा काही व्हिडिओ असे असतात, अगदी एक्सपर्ट लोक असतात बघा आरोग्याच्या बाबतीमध्ये. एक्सपर्ट लोक असतात किंवा इंडियामध्ये भारतामध्ये मोठमोठे कोच आहेत की ते आरोग्याचंही मार्गदर्शन करतात, मनाची शक्ती कशी वापरायची त्याचंही मार्गदर्शन करतात. असे YouTube वरती लाखो व्हिडिओ आहेत. पण कसं होतं की फ्री मधल्या गोष्टीला आपण किंमत देत नाही. म्हणून आपण हे जे काही गार्डन्स करणार आहोत आपल्याला 3 महिन्यापर्यंत, तर त्याच्यामध्ये आपण त्याची फी असणार आहे फक्त 3,000 रुपये. नॉर्मली काय होतं की जेव्हा आम्ही फक्त पर्सनल गायडन्स करतो, पर्सनल वैयक्तिक गायडन्सचे कमीत कमी 5,000 रुपये घेतले जातात. पर्सनल गायडन्स म्हणजे त्या व्यक्तीला डायरेक्टली पर्सनली गायडन्स केलं जातं. म्हणजे अशा प्रकारे प्रोग्राम नसतो, फक्त पर्सनली गायडन्स केला जातो त्याला, त्या व्यक्तीला. परंतु इथे कसं होतं की जास्तीत जास्त लोकांना हा प्रोग्राम मध्ये भाग घेता आला पाहिजे किंवा त्याचा त्याचा त्यांना बेनिफिट झाला पाहिजे. तर या उद्देशातून आपल्याला हा जो काही गायडन्स प्रोग्राम आहे 3 महिन्यांचा, की ज्याच्यामध्ये टोटल 21 सेशन आपले होतील ऑनलाईन, त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा राहणार आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला पर्सनल गायडन्स उपलब्ध होणार आहे. तर त्याची फी फक्त असणार आहे 3,000 रुपये. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला, जसं आपण पूर्ण प्रोग्राम मध्ये सांगितलं, तर अनेक प्रकारचे फायदे होणार आहेत. आपल्या आरोग्याच्या समस्याही दूर होण्यासाठी मदत होणार आहे. तसंच आपले उपचारादरम्यान आणि आपलं 100% ठीक होत असताना आपले बरेचसे पैसे, अगदी लाखो रुपये वाचायला सुद्धा मदत होणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचं आहे की ज्या लोकांनी आता आजचा लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला आहे, त्यांच्यापैकी कोणालाही जर काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला, आमचे जे काही स्क्रीनवरती नंबर आहेत तो नंबर आपण नोट करून घ्यायचा आहे. किंवा जे आपल्याला आमचा मेसेज येत असतो, मेसेज आपल्याला जे आमचे आले असतील आपल्याला मीटिंगचे, झूम मीटिंगचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचा नंबर आहे ते. तर त्याच्यावरती आपण आधी कॉल करू शकता. जर आपल्याला काही समस्या असतील त्या आपण सांगू शकता किंवा आपण सगळ्या गोष्टी आता सांगितलेल्या आहेत प्रोग्राममध्ये. तर त्या आणि अजूनही आपल्याला काही शंका असेल तर आपण मग कॉल करून या प्रोग्रामसाठी, या गायडन्ससाठी 3 महिन्याकरता आपण प्रवेश घेऊ शकता. आणि जे कोणी आजच्या या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघत असतील, त्यांना जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण आमच्या या नंबरवरती कॉल करून प्रश्न विचारू शकता. तर आता ज्यांनी लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला आहे त्यांच्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असतील तर शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये आपण प्रश्न कोणाला विचारायचा असेल तर विचारू शकता. आपलं नाव सांगू शकता. माईक आता आपल्याला म्यूट करता येणार आहे, अनम्यूट करता येईल. तर
कुणालाही काही प्रश्न असेल तर आपण प्रश्न विचारा, म्हणजे आपल्याला काही थोडक्यामध्ये आता पण आपण सांगू शकतो. शेवटचे आता आपले 5 मिनिटं बाकी आहेत. एकंदरीत आपण काय केलेलं की हा पहिला दिवस असल्यामुळं त्याच्यामध्ये फक्त काही बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत, किंवा या गायडन्स प्रोग्रामचा आपल्याला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो, किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये मिळू शकतात हे आपण बघितलेलं आहे. किंवा या गायडन्स प्रोग्रामचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे ते बघितलं आपण, किंवा काही उदाहरणं बघितलेली आपण. परंतु खरा जो प्रोग्राम आहे की त्याच्यामध्ये टोटल 21 सेशन होणार आहेत. त्या 21 सेशन मध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या एकदम स्टेप बाय स्टेप आपल्याला सांगितल्या जाणार आहेत. आपल्या मनाची शक्ती कशी काम करते, आपले विचार कसे काम करतात. बघा, कुणी एक प्रश्न विचारलेला आहे, चांगले विचार येण्यासाठी काय करावं. तर त्याच्यामध्ये चांगले विचार येण्यासाठी कसं असतं की आपला सराउंडिंग महत्वाची आहे. सराउंडिंग चांगले विचार कधी येतात की समजा एखादा व्यक्ती जर अशा वातावरणात राहतोय की त्याच्या आजूबाजूची परिस्थिती नकारात्मक आहे, किंवा त्याच्या घरातली लोक म्हणजे कधी कधी काय असतं की एखादा व्यक्ती अशा ठिकाणी राहत असतो की त्याच्या आजूबाजूची लोक किंवा घरातली लोक असतात तेच नकारात्मक विचारसरणीचे असतात, असं असं पण असतं. किंवा आजूबाजूला एक सकारात्मक लोकांची संख्या फार कमी असते, किंवा तो व्यक्ती अशा वातावरणात ये जा करत असतो की तिथं त्याला सकारात्मक विचार कमी मिळतात. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचंय की चांगले विचार मनात येण्यासाठी आपण सुरुवातीला आपल्याकडे जो मोबाईल आहे त्या मोबाईलच्या माध्यमातून आपण हळूहळू जरा चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आपण बघायला सुरुवात करायची. युट्यूबवरती सुद्धा असे बरेचसे लोक आहेत की जे अतिशय चांगल्या चांगल्या प्रकारचं नॉलेज देतात, व्हिडिओ टाकतात, सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन करत असतात. तर ते आपण बघायला सुरुवात करायची. त्यानंतर काही चांगल्या प्रकारची पुस्तकं असतात, ते आपण हळूहळू त्याचं वाचन करायला सुरुवात करायची आहे. किंवा हळूहळू आपण अशा नवीन लोकांशी संपर्क निर्माण करायचा की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला काही चांगले विचार येऊ शकतात, चांगल्या प्रकारच्या आपल्या गप्पा गोष्टी किंवा मन प्रसन्न होईल अशा गोष्टी होऊ शकतात. किंवा आपण काय केलं पाहिजे, चांगले विचार येण्यासाठी आपली मनस्थिती प्रसन्न राहील अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे काही कॉमेडी व्हिडिओ बघणे, कॉमेडी कार्यक्रम बघणे, मला एक किंवा आपल्या आवडीचे जे खेळ आहेत ते फॉलो केले पाहिजेत. तर मी पुण्याहून नमस्कार. प्रवीण बोलतोय. हो, नमस्कार नमस्कार सर, बोला. सर ऍक्च्युली माझं काय झालेलं आहे, मी बरेच प्रयत्न केले सर, पण प्रत्येक वेळी निराशा झाली. आता त्या गोष्टीचा एक पॅटर्न तयार झालेला आहे की एवढं करून जर आपण हे नाही केलं, कारण जवळजवळ मी सर 8 ते 10 वर्ष झाले ट्राय करतोय सगळे याच्यात, तुम्हाला बोलणं पण झालं होतं सर. तर ते एक रिपीट सायकल. हा, तुमचं नाव काय, पूर्ण नाव काय? पूर्ण नाव काय सर आपलं? प्रवीण सर, आपलं नाव काय पूर्ण? येतो का माझा आवाज, येतो आपल्यापर्यंत? प्रवीण सर, आता आपला आवाज कट झालेला आहे. तर आपण बघा परत, तोपर्यंत इतर कोणाला काय प्रश्न असेल तर आपण विचारा. प्रवीण सरांचा आवाज डिस्कनेक्ट झालेला आहे. पण त्यांनी थोडक्यात जो काही प्रश्न विचारला त्यावरून त्यांना सांगायचं म्हणजे काय की आपल्या समस्या जरी अनेक कालावधीपासून असल्या कुठल्याही प्रकारच्या, किंवा आपल्याला जी काही समस्या आपण अनेक बऱ्याच कालावधीपासून असली, तर तरी ती समस्या किती जुनी असू द्या, हम्म हम्म हम्म. किती महिन्यापासून असेल, किती वर्षापासून असेल, तर ती समस्या ठीक होऊ शकते. पण कधी होते की जेव्हा आपण एक काहीतरी योग्य त्या गोष्टी करायला सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवतो, Yes, तेव्हा sir. ती समस्या दूर होऊ शकते. दूर होऊ शकते, बरेचदा काय, बरोबर आहे सर. ब- हो, नक्कीच नक्कीच सर, नक्कीच. म्हणजे तुम्ही मला फोन करा तुम्ही, तर मी तुम्हाला त्या पद्धतीने गायडन्स करतो. आपलं नाव, पूर्ण नाव काय सर सांगितलं? सर प्रवीण राऊत. हा, ठीक आहे. म्हणजे बोलणं झालं होतं तुमच्याशी माझं. तर हा सर, हा बरोबर आहे. तुम्ही या प्रोग्रामसाठी सर प्रवेश घ्या. म्हणजे कसं होतं की ही तुमच्या जे काही समस्या आहे ना, तर त्याच्यामध्ये काय असतं की नक्की आता सर, आपण, नक्की. हो, आपण काय म्हणतो की जसं तुम्ही आता प्रोग्राम मध्ये बघितलं असेल किंवा तुम्हाला माहित झालं असेल की सगळ्याच समस्या आपण जर सर दवाखान्यावरती ऍक्च्युली सोडून दिल्या तर. हम्म. तुम्ही बोलताय तर माझ्यामध्ये पूर्ण ऊर्जा जागृत झाल्यासारखं झालं आहे सर. नाही, होणार होणार ना सर, जागृत म्हणजे सर आता ऍक्च्युली आम्ही त्या. हम्म.
तर ऍक्च्युली सिग्नलचा प्रॉब्लेम आहे इथं. हो हो, हरकत नाही, हरकत नाही, चालेल चालेल, तुम्ही मला कॉल करा. ओके सर, ओके. कॉल कर. ओके ओके, हरकत नाही. तर इतर इतर सुद्धा कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता आपण. कुठल्याही प्रकारच्या ज्या समस्या असतात ना आपल्या जीवनामध्ये, म्हणजे आरोग्याच्या समस्या असतात त्याही 100% ठीक होऊ शकतात. कुणाला आर्थिक समस्या असतात त्याही आपल्याला त्यातून बाहेर पडता येतं. किंवा काही रिलेशनशिप प्रॉब्लेम असतात त्यातूनही बाहेर पडता येतं. आणि खरं तर काय की ज्या आपल्या समस्या असतात त्या सगळ्या एकमेकांशी संबंधित असतात. म्हणजे जर एखाद्याला आर्थिक समस्या असेल तर त्याच्या आरोग्यावरती परिणाम होत असतो. काही नातेसंबंधात समस्या असेल त्याचाही आरोग्यावरती परिणाम होत असतो. म्हणजे सगळ्याच समस्या 100% दूर होत नाहीत आरोग्याच्या उपचारांच्या माध्यमातून. याचं कारण म्हणजे काय असतं की त्या समस्येचं मूळ कारण वेगळं असतं. म्हणजे अनेक लोकांना आपण बघतो की कधी कधी पचन होत नाही एखाद्या व्यक्तीचं. समजा एखाद्या व्यक्तीचं पचनाची काही समस्या आहे, पचनाची, की समजा त्याला डायजेशन प्रॉब्लेम आहे, पचन त्याचं होत नाही. तर याचं कारण असतं की त्याची मनस्थिती खराब राहते सारखी. त्याची मनस्थिती म्हणजे त्याच्या जीवनामध्ये काहीतरी समस्या असेल, फॅमिलीमध्ये काय समस्या आहे, नातेसंबंधात काय समस्या आहे किंवा आर्थिक समस्या आहे. त्या कारणामुळे त्याचा मूड सारखा खराब राहतो, मनस्थिती खराब राहते. आणि त्याच्यामुळे त्याला जे काही जेवण करतो त्याचं पचन होत नाही. पचन जर नाही झालं तर त्याला पोट साफ होत नाही किंवा त्यामुळे झोप लागत नाही, परत भूक लागत नाही. म्हणजे असं प्रत्येक गोष्टीचं कनेक्शन असतं बरं का. आणि आपण जर नुसता असा संबंध जोडला की आपल्याला काहीतरी त्रास होतोय किंवा एखाद्या व्यक्तीला काहीतरी आजार आहे कुठल्याही प्रकारचा, अगदी डोकेदुखी असेल, तर आजकाल काय करतात जास्तीत जास्त लोक, डोकं दुखत असेल गोळी घेतात, पोट पोट दुखत असेल, पोट साफ होत नाही गोळी घेतात. तर त्याचं मूळ कारण आपण जर शोधलं तरी तरी सुद्धा आपल्याला सापडतं ते मूळ कारण. की अगदी बऱ्याच लोकांची डोकेदुखीची समस्या असते, मायग्रेन म्हणतो, मायग्रेन किंवा असं डोकं दुखत असतं. तर त्या समस्या ही लोकांच्या वर्षानुवर्षापासून असतात, त्या पण दूर होत नाहीत. किंवा कुणाला पोटाची काही समस्या आहे, पचनाची काही समस्या आहे, किंवा आता वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार होतात, मानसिक आजार, ते मानसिक आजार सुद्धा एक नकारात्मक विचार बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच दिवसापासून जर होत असतील किंवा सातत्याने जर मनस्थिती खराब राहत असेल काही कारणामुळे, की एखाद्याचे नातेसंबंध खराब आहेत, आर्थिक समस्या आहे, आणि त्याचा सारखा सारखा विचार करून त्याचं मानसिक आरोग्याचे परिणाम होतात. म्हणजे असे अनेक अनेक समस्या असतात की ज्या जरी आपल्याला त्याचा परिणाम आता दिसत असला तर त्याचं सुरुवात ही बऱ्याच वेळा अगोदर झालेली असते किंवा त्याचं मूळ कारण हे वेगळं असतं. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला स्वतः जरी आपण विचार केला तरी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत फायदा होणार या मार्गदर्शन प्रोग्रामचा. तर निश्चितपणे आपण ज्यांनी आता लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला आहे तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करून आपण आपला प्रवेश घेऊ शकता. तसंच जे कोणी या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघत असतील तर त्यांनी आमचा जो नंबर आहे की ज्याच्यावरती आपल्याला मेसेज येतात आमचे, तर त्याच्यामध्ये आमचा नंबर आहे किंवा आता स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावरती आपण कॉल करून आम्हाला प्रश्न काही असतील आपल्याला तर विचारू शकता. किंवा आपल्याला जर काही समस्या असतील त्याही आपण सांगू शकता. आणि जेव्हा काय होतं की जेव्हा आपण पुढे प्रोग्राम चालू करतो, जे लोक सहभागी होतात त्या प्रत्येकाच्या ज्या काही समस्या असतात, आरोग्याच्या समस्या असतील, त्याच्यासोबत आपण इतर सुद्धा समस्या असतात त्या सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेतो. की समजा जर एखाद्याला काही फॅमिलीमध्ये काही इश्यू आहे, रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे, कुठं काही कोर्ट कचेरी चालू आहे किंवा काही आर्थिक समस्या आहेत, कारण त्या त्या गोष्टींचा सुद्धा त्याच्या आरोग्यावरती परिणाम होत असतो. त्यामुळे त्याचा एक संदर्भ संदर्भ माहिती असणं गरजेचं असतं की की नक्की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याची परिस्थिती कशी आहे. तरच खऱ्या अर्थाने आपल्याला 100% समस्या दूर करता येतात. तर आता आपण आजचा पहिल्या दिवसाचा सेशन एंड करत आहोत. आणि आपलं रेग्युलर सांगितल्याप्रमाणे सोमवार ते शनिवार हा सेशन आपलं चालू राहणार आहेत, संध्याकाळी 8:30 ते 9:30. त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध होणार आहे की ज्यांना लाईव्ह प्रोग्राम जमत नसेल किंवा काही कारणामुळे जर प्रोग्राम चुकला तर ते रेकॉर्डिंग बघू शकतात. तसंच इतर सुद्धा आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला कॉल करून विचारायचे आहेत. बाकी आपण सगळी माहिती सांगितलेली आहे थोडक्यामध्ये. पण जर काही प्रश्न असतील किंवा अजून काय तर विचारू शकता. तर आजचा पहिल्या दिवसाचा सेशन जॉईन केलेल्या सर्वांचं आणि जे कोणी हे प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघतील आता बरेचसे लोक, तर त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.